मग तुमका समय सांगतो मारिया प्रमिळा प्रणाम. आज बोवापूर बायसो व्हिडिओ घेऊन तुमच्या मुखार आयला. एफडी सेफ गी सेफ जाल्यार कितल्या मट्टाक सेफ. जर तर हांवें एफडींत पयशे घाले जाल्यार म्हाका कितलो मुनाफो मेळटलो, कितले इंटरेस्ट मेळटा आणि त्या इंटरेस्टान हांवें म्हजी सगळी जिनिस हाडूंक साथ दिली. जर तर हांवें तशें करूं नजो तर जाल्यार हाका अल्टरनेटिव्ह ऑप्शन खंयचे. हो व्हिडिओ काडूंक कारण जायते जावन आसा. जायत्या लोकांनी गल्फान कडच्यांनी या आमच्या इंडियांत काम करतल्यांनी सेफेस्ट इन्व्हेस्ट म्हणून एफडींत पयशे दवरनासतात आणि ते रियलायज करनात की ओके एफडीन हांवें दवरले पयशे सेफ गे आनी ते पयशांत म्हाका कितलो इंटरेस्ट मेळटा आनी म्हजी सगळी मुखली जिणी तांतून मुखार व्हरूंक साथ दिगी म्हणलें तांकां कळीत ना. सो त्या खातीर जायत्या जाणांच्या इंटरेस्टा वयर हांव हो व्हिडिओ करते तसा. दयेकरून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो व्हिडिओ जायत्या जणांक शेअर करा. तुमच्या बरी जायत्या लोकांक सारकी माहिती मेळटली आणि हाचे तावन खंडीत तांच्या कुटुंबाक तुमच्या कुटुंबाक बरें जातलें. ओके, आता विशयाक येया. एफडी सेफ की कितल्या जणांनी एफडींत पयशे दवरल्यार जावंक पुरो, पूण ते एफडींत दवरिल्ले पयशे कितल्या मट्टाक सेफ. तुम्ही आयकलां जावंक पुरो जायते कोऑपरेटिव्ह सोसायटीज जायती बँका बुडल्यांत आणि बँका बुडुल्ल्या त्या दळाका बँकरप्ट्स म्हणटात. बँका बुडुल्ल्या त्या दळा तुमचे पयशे जर तर त्या बँकांत आसतील जाल्यार कितें जातात. DICGC रुल्स प्रकार भारतांत खंयच्याय बँकांत तुम्ही पयशे दवरल्यात जाल्यार एका अकाउंटा पटल्यान एका मनशाचे एक अकाउंटा पटल्यान मॅक्झिमम 5 लाखांक मात्र इन्शुरन्स कव्हरेज असतले. तरी तशें म्हणून सांगल्यार कितें, जर तर तुम्ही एका बँकांत पयशे दवरले आणि ते बँक बुडले आणि त्या संदर्भात तुका 5 लाख मसोर मात्र पयशे तुका मेळटले. जर तर तुझे पयशे 1 करोड आसले जावंक पुरो, ते पयशे तुका मेळना 5 लाख मात्र तुका मेळटले. ओ तरी आता कितें करचें. हाका फिनान्शियल प्लॅनिंग करचें भोव गरजेचें. हांव एका सादे रितीन तुमकां सांगता. फिनान्शियल प्लॅनिंगांत कहले पूर स्टेप्स जायचे की म्हण सांगना. हांवें हाच्या आदींच म्हज्या दुसऱ्या व्हिडिओनी तुमकां सांगलां. पयलीं तुमचे आशिल्ले पयशे तुम्ही सेव कर, प्रोटेक्ट करून दवरिजे. ते तुमचे आशिल्ले पयशे केदींच कालीक जावचे न्हय अननेसेसरी कारणां खातीर. त्या खातीर टर्म, हेल्थ, ऍक्सिडेंटल व्हेकल, होम इन्शुरन्स, क्रिटिकल इलनेस असले तुमच्या गरजेक जावचे इन्शुरन्स आसचे. नेक्स्ट, एमर्जन्सी फंड तुमच्याकडे आसचे. जर तर तू 1 लाख महिन्याक गोळटाय, मिनिमम एक 100 महिन्याचे पैसे तुझ्याकडे आयदर एफडी या सेव्हिंग्स अकाउंटात असल्यार पावतात. कित्याक तुझे इन्शुरन्स कव्हर जावन आसता. व्हडले मेजर काले तशे विषय येवचे नात. 100 महिन्यांक तुका काम ना तर जाल्यार तुवें 100 म्हयन्या मसोर इल्लेशे थिंक कर, मुखार कालें करियेत म्हण समजून एक आनी करियेत. मॅक्झिमम 1 वर्साचे पैसे तुझ्या बँकांत असल्यार पावतात. तर आनी मुखार कालें करीचे, उरले पयशे हांवें खंय इन्वेस्ट करियेत. जर तर तुम्ही वेल्दी मनशांक या ग्रेस्त मनशांक पळयलें जाल्यार ते कोणी एफडींत पयशे दवरनात. भोव अपूर्वे भोव इल्ले उणे पयशे मात्र दवरतात, उरले पूर इन्वेस्ट करतात. तांचे पयशे तांच्या खातीर काम करतात. जर तर तांचे पयशे तांच्या खातीर काम करचे तर जाल्यार दुसरी विधानां कसली आसात म्हूण तुम्ही म्हजे कडेन विचारूंक पुरो. एगेन हे सगळ्यांक एप्लिकेबल जायना. कित्याक तुजी पर्सनल फिनान्साची परिस्थिती कशी आसा, तुझे गोल्स कशे, तुझे तुका कितले पयशे जाय ते कोणाक सांगूंक जाय. तुमचे पर्सनल फिनान्शियल प्लॅनिंग केल्ल्या त्या मात्र जाता. पण इन जनरल सांगचे तर जाल्यार दुसरे ऑप्शन्स आसात. एफडी ना तर जाल्यार म्युच्युअल फंड जावंक पुरो. आजकाल तुम्ही लॉंग टर्माक इन्वेस्ट केले जाल्यार हाच्या आदी निफ्टीन उण्यार उणे 12 ते 15% पॉवर ऑफ कंपाउंडिंग लेखार इंटरेस्ट दिला. म्हळ्यार 6 या 7 वर्सांनी तुम्ही गेल्ले पयशे तुमकां डबल जावन येतात. हाका एक रूल आसा, ताका म्हणटात 72 रूल म्हणटात. चिंत्या तुमकां एफडींत 100% इंटरेस्ट मेळटा. 72/100 म्हणून सांगल्यार 12 वर्सां. म्हळ्यार तुवें एक करोड रुपये एफडीन दवरलाय जाल्यार तो 1 करोड 2 करोड जायचे जाल्यार तुवें मिनिमम 12 वर्सां राखात जाय. तेंत तुवें म्युच्युअल फंडान इन्वेस्ट केल्याय आणि तुका सेम 12% इंटरेस्ट मेळटा जाल्यार 72/12 म्हणून सांगल्यार 100 वर्सां. तुजो 1 करोड 2 करोड जायचे जाल्यार 100 वर्सां पुरो.
हाका म्हणतात 72 रूल. इजी टू अंडरस्टँड. ओके, नेक्स्ट खंयचे ऑप्शन आसा? गोल्ड आसा. आजकाल तुम्ही पळयला जावंक पुरो जायतीं जाणां गोल्ड कान घेतात पूण खंय दवरतात? एगेन व्हरून बँकान दवरतात या लॉकरान दवरतात, घरा भितर लॉकरान दवरतात. घरा भितर लॉकरान दवरल्यार जाल्यार चोर येवन चोर वेची साध्यता आसता. घालून भायर भोवया म्हणून सांगल्यार कोण चोर येवन कान व्हरतीत गी म्हणली भिरांत. सो भांगर कान घेतात आनी लॉकरान दवरतात. कितें फायदो? भुंय काम जाली या आवरयले असल्या संदर्भात जर तर एक बँकच बुडोवन गेलें जाल्यार त्या दाळा तुमच्या बँकान दवरल्या लॉकरान दवरल्या पयशांक बँक जबाबदार नाही. जर तर तुम्ही लॉकरान पैसे दवरले जाल्यार जायते फावटी हे मिस्टेक्स करतात. आम्ही एफडी दवरता, बँकान पैसे दवरता या बँकांत लॉकरांत पैसे दवरता या भांगार दवरता जाल्यार जायते फावटी तुम्ही वेतात आमसोरार सिग्नेचर घालून पाटी येतात. आणि तुमकां कळीतच आसना की तांतू कालें पुरो रुल्स एंड कंडिशन्स बरयल्या, टर्म्स एंड कंडिशन्स कालें. तुमकां पुरसत आसतना तुम्ही फास्ट घालतात आनी फाटी येतात. पूण थंय बरोवन आसता की जर तर वावरयलो या भुंयकाम जाली या तुमचे लॉकरांतले पैसे गेले या भांगार गेले जाल्यार बँक जबाबदार नाही. हाची जबाबदारी तुमची. परत तुम्ही बँकान दवरल्याक पैसे तुम्ही एक्स्ट्रा बंदिजय, तुम्ही तांकां एडिशनल फीज दिजय. तर भांगार घेवन फायदो कितें? तशें म्हणून सांगल्यार हांवें तुमी भांगार घेवन वचो म्हणून सांगचें न्ही. कितल्या मट्टाक तुमकां गरजेचें, एक एमर्जन्सीक जावंक पुरो, इशीन तिशीन वेतना गल्ल वेचात आसले जावंक पुरो, तें ओके. पूण जायते भांगार घेवचे आनी दवरचे आनी उपकाराकी पडनातल्या परी तांचो कांय फायदोय जायना तर जाल्यार तुम्ही ते भांगार खान घेवन कांय फायदो ना. नेक्स्ट, जायते लोक गल्फांत जावन येवचे या गांवांत आशिल्ले एज्युकेशन आसा, पैसे आसात, पयल्यांत एक काम मेळ्ळेंत वचून रियल एस्टेटांत इन्वेस्ट करतात. जर तर तुम्ही एक लँड कान गेले या कमर्शियल प्रॉपर्टी कान गेले आणि तांतू तावन एक बरो मंथली एक इन्कम आयले ते ओके या लँड कान गेले एप्रिशिएट झाले ओके. आधी मागा तुमच्या पप्पा मम्मीनी आबानी आणि पुरा केल्लो जागो आसलो जाल्यार आज तुम्ही एक त्यांना बरें मोल मेळटा. पण जर तर आज तुम्ही इन्वेस्ट करते आसात या रियल एस्टेटान इन्वेस्ट करतात, ते फ्लॅटान इन्वेस्ट करतात, ते लोन खान घेऊन इन्वेस्ट करतात जाल्यार चिंतून पळया. कित्याक म्हणून सांगल्यार तुम्ही एक सिंपल एक्झाम्पल हांव दिवंक शकता. 1 करोडाची प्रॉपर्टी कान गेल्या बँगलोर जाल्यार गांवांत 1 करोडाच्या प्रॉपर्टीक सड्ड म्हळ्यार सांगल्यार डबल BHK येता. हांवें रावच्या एरियांत त्या डबल BHK तुमकां सड्ड म्हणून सांगल्यार 25,000 रेंट मेळटा. 25,000 आणि 12 महिने कॅल्क्युलेट केल्यार 3 लाख रुपये जाले. तांतो मेंटेनन्स तुम्ही करीसय. त्याच्या उपरांत एक टेनंट आयिल्लो पाटी बड्यासो पाटी येताना जायते पुरो डॅमेज करून येतात. सो ताचे पयशे तुम्ही भरीचय. प्रॉपर्टी टॅक्स बंदिजय. तितले मात्र नाही, तुमकां दुसरे पुरा एक्सपेन्सेस तांतू येतात. एक इंटिरियर करून दिजय, इंटिरियराक पयशे घालीसय. असे पूर सांगले जाल्यार इशीन तिशीन म्हळ्यार सड्ड म्हळ्यार 2 ते 3% मात्र तुमचे इन्व्हेस्टमेंटाक रिटर्न मिळतात. ते तुम्ही लोन कान घेऊन केला जाल्यार ते बिलकुल फायद्याचे नाही. तर दुसरे ऑप्शन्स खंयचे आसात? ऑफकोर्स म्युच्युअल फंडात इन्वेस्ट केले जाल्यार 12% रिटर्न मेळ्ळे जाल्यार फॉर लॉंग टर्म तुम्ही चड पैसे घेवंक साध्य जाता. स्टॉक मार्केट पूण दयेकन आपल्यात वचून स्टॉक मार्केटीन पैसे घालनाकात. ताका चड आनी चड नॉलेज जायचे पडटा. जायते जाणांनी पैसे होगडायल्ले आसात, जायते जाणांनी पैसे केल्ले आसात. जर तर तुका ताच्या विशयान कळीत आसा जाल्यार खंडीत तुम्ही माहेत आपणावन ताची एक वाट धरी येत ना तर जाल्यार वचून बांयक पडनाकात. तुम्ही एक स्विमींग शिकतात जाल्यार एक उदकांत पडुल्यांत तुमकां स्विमींग येना. तुमकां एक मेंटर जायचे, कोच जायचे आणि हर एक दीस तुम्ही प्रॅक्टिस करीजय आणि ते खाली स्विमींग पुलांत एका म्हयन्या भितर तुम्ही स्विमींग शिकयत. स्विमींग पुलांत स्विमींग करच्याकी आणि दर्यांत वचून स्विम करच्याकी जायतो फरक आसता. थंय जायती वारां येतात, लारां येतात, वारें येता, लारां येतात आणि दर्यो शांत आसना. पूण हांगा स्विमींग पूल शांत आसता. तशेंच तुम्ही मार्केटीन पयशे घालतना आज बरें जावंक पुरो, फाल्यां पाड जावंक पुरो, या आज सडनली मार्केट क्रॅश जावंक पुरो, या मार्केट वयर वचूंक पुरो. जर परिस्थितीनी कशें तुम्ही मुखार वचत म्हणून कळची गरज आसा आनी ताका एक मेंटर गुरूय जायचे पडटा. ताचे विशयान शिकून माहेत आपणायल्यार खंडीत तांतूं जायते पयशे करूंक जातात. ओके, आता हे सोडून दुसरे खंयचे ऑप्शन्स आसात? सो हांवें
जायते ऑप्शन सांगिल्यांत आणि म्युच्युअल फंडांत तुम्ही घालचे जाल्यार माहीत गरजेचे पण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट लांबसम पैसे नाही तुमच्याकडे एक मिनिमम पैसे एक महिन्याक हर एका महिन्याक 50,000 1,00,000 रुपये 10,000 रुपये तुमच्या तांगेप्रमाणे तुम्ही घालून येतात जाल्यार खंडीत जावन लॉंग रनाक तुमका चड आणि चड पैसे मेळटले फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दिवचे तर जाल्यार तुम्ही एक 10 वर्सांक इन्व्हेस्ट करतात 10,000 रुपये 12% इंटरेस्ट आणि तुमच्याकडे 22 लाख रुपीज जमा जातात तेच तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट करतात 20 वर्सांक 20 वर्सांनी तुमका 92 लाख रुपीज कवर 92 लाख रुपीज जातात तेंत तुम्ही देत 10,000 30 वर्सांक तुम्ही गेले जाल्यार तुमका 3 करोड रुपीज मुसर पैसे जातात तुम्ही वचून गुगलान सर्च करिये SIPcalculator.in केले जाल्यार थंय अमाउंट घालूंक आसता इंटरेस्ट रेट घालूंक आसता कितल्या वर्सांक म्हणून घालूंक आसता तुम्ही घालून पळयले जाल्यार इजिली तुमका तांतू अमाउंट कळतात आणि खंयचे वर्स्ट परफॉर्मिंग फंड जाल्यार 8 ते 12% फॉर लॉंग टर्म एक 10 वर्सांत जाल्यार टर्माक हर एक म्युच्युअल फंडाने येदोळ परफॉर्मन्स दिला आता ही मेन गजालींक जायते पुढे इन्शुरन्सांत गॅरंटीड रिटर्न इन्शुरन्स प्लॅन म्हणून आसा एंडोमेंट प्लॅन्स आसा तांतू बिलकुल तुमकां गॅरंटीड रिटर्न आसना बोनस वयर असतात आयदर 4% 8% रिटर्न्स दितात ते 4% जावं की पुरो 8% जावं की पुरो उणे जावं की पुरो चड जावं की पुरो बेनिफिट इलस्ट्रेशन दिताना तुमकां त्याच्या विशयान सांगतात पूण तांतू गॅरंटी आसना ओके नेक्स्ट थोडे गॅरंटीड रिटर्न प्लॅन्स म्हणून आजकाल आयल्यात ते कशे वर्क जातात गे म्हण सांगून एफडी आनी गॅरंटीड रिटर्न प्लॅनाक डिफरन्स कसले आणि तुम्ही कसे एडिशनल इंटरेस्ट या एडिशनल जोगती जणवाय घेऊन तांतू इन्व्हेस्ट करियेत म्हणल्या विशयांत हांव थोडी माहिती तुमकां दिवंक अपेक्षित एफडींत तुम्ही इन्व्हेस्ट केल्ल्या पैशाक तुमकां गॅरंटीड 5 लाख मात्र तेंच तुम्ही इन्शुरन्सांत गॅरंटीड रिटर्न प्लॅनात जर तर तुम्ही इन्व्हेस्ट करतात तर तुमकां थंय तुम्ही कितले पैसे बांधतात आणि कितले सम इन्शॉर्ड आसा तितले मुसर तुमकां गॅरंटी असता सेकंड तुमकां एफडींत पैसे दवरल्या पैशांक जर तर तुम्ही एक 5 वर्सांक एफडी दवरली दुसऱ्या वर्सात तो व्यक्ती मरण पावता तर ताका ताणे कितले पैसे दवरल्यात आणि त्याचे इंटरेस्ट मात्र त्याच्या कुटुंबाक पाठी दितात तेंत गॅरंटीड रिटर्न प्लॅनांत इन्शुरन्सांत इन्व्हेस्ट केले जाल्यार हेच गजाल चिंत्या तुम्ही 10 लाख 2 वर्सांक इन्व्हेस्ट केल्यात ते डेथ सम इन्शॉर्ड म्हणून आसता 1 करोड आता चिंत्या तुम्ही 12 वर्सांचे प्लॅन घेतना 12 वर्ष तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करतात आणि तुम्ही 2 वर्सांनी जस्ट 20 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि ते 20 लाख रुपये तुमकां इन केस मरण व्यक्ती पावा जाल्यार त्या कुटुंबाच्या नॉमिनीक 1 करोड 1 करोड 10 लाख रुपीज या खंयची कंपनी आणि कितले सम इन्शॉर्ड दिता ताच्या वयर होंदोन मिनिमम एक 10 टाइम्स सम इन्शॉर्ड आसता सो तुम्ही बांदलेचे की चड पैसे थंय मेळटात नेक्स्ट टॅक्स बेनिफिट एफडींत तुमची मेळची इंटरेस्ट आणि त्या एफडीच्या इंटरेस्टाक तुमच्या टॅक्स स्लॅब प्रकार तुमकां इन्कम टॅक्स भरूंक आसतले चिंचे तुम्ही 30% टॅक्स स्लॅबांत येता तुमकां एफडींत 100% इंटरेस्ट मेळटा जर तर तुम्ही 1 करोड इन्व्हेस्ट केल्यात आणि 1 करोडाक 100 लाख रुपये तुमकां एका वर्साक मेळटा जाल्यार 100 लाख तुमचे इन्कमाक ऍड जातात आणि त्या इन्कमा वयर तुम्ही 30% टॅक्स स्लॅबांत आयले जाल्यार त्या 100 लाखांत 30% टॅक्स डिडक्ट करतात आता नेक्स्ट तेंत हांगा गॅरंटीड रिटर्नांत अप टू 5 लाख मुसर लास्ट एप्रिल 2024 उपरांत सॉरी एप्रिल 2023 या उपरांत 5 लाखा मुसोर जर तर तुम्ही इन्कम टॅक्स जर तर तुम्ही इन्शुरन्सांत इन्व्हेस्ट करतात आणि त्याचे रिटर्न्स तुमकां पाठी येतात जाल्यार ते टॅक्सेबल नाही तुम्ही घालतना नॉन टॅक्सेबल पाठींक काडटना नॉन टॅक्सेबल तेंत 5 लाखा वयर तुम्ही इन्व्हेस्ट केले जाल्यार ऑफकोर्स ते एडिशनलाक तुमकां इंटरेस्ट बांदूंक टॅक्स बांदूंक आसतले नेक्स्ट तुम्ही 1990 तावन आज पर्यंत तुम्ही इंटरेस्ट रेट पळयली जाल्यार 14% तावन सुरू जाल्ली आज 14% सुरू जाल्ली आज हांगासर एका 100% येऊन पावल्या एफडींत तुमचे इंटरेस्ट वर्सा उणे जावन येतात 14% सुरू जाल्ले आज 100% येऊन पावल्यात
जायत्या कंट्रीनी तांणी दवरचे एफडी पयशांक इंटरेस्ट सुद्दां दितना सो आनी मुखार भारतांत ती असली परिस्थिती खंडीत एक 20-30 वर्सांनी खंडीत येतली वयर तुमची इंटरेस्ट ऑफ रिटर्न उणे जाते इंटरेस्ट उणे जावन झिरो जावची चान्सेसय असतात पूण तेच इन्शुरन्सच्या गॅरंटीड रिटर्नांत इन्वेस्ट केले जाल्यार थंय इन्वेस्ट केल्ले पयशे तुमकां गॅरंटीड असतात नेक्स्ट तुम्ही एक 40 वर्सां खातीर तुम्ही एक ड्युरेशन कान गेला जाल्यार नेक्स्ट 40 वर्सांक जर तर ते 6% 7% या तुमकां गॅरंटीड रिटर्न कितले दिता म्हणटात तितले रिटर्न तुमकां कंटिन्युअस जावन मेळोन येत असतात ताच्या उपरांत आता बँक कितें करता तुमचे पयशे घेवन बँकी आयदर सर्तीक इंटरेस्टा खातीर दुसऱ्यांक लोन दिता वा म्युच्युअल फंड स्टॉक्स या प्रॉपर्टीज काडून तांचे पयशे इन्वेस्ट करतात जर तर ते म्युच्युअल फंडान इन्वेस्ट करून चड पयशे घेतले जाल्यार तुमकां कित्याक तेच पयशे इन्वेस्ट करून म्युच्युअल फंडांत घेवंक जायना हाका माहीत गरजेची जाणवाय गरजेची पूण खंडीत जावन जाणवाय आसा जाल्यार तुमी एक पॉवर ऑफ कंपाउंडिंगान थावन चक्रबड्डी म्हणटात चक्रबड्डी तुमच्या पयशां वयर पयशे जमो जावन तुमकां जाय जाल्ले कॉर्पस यूज जातले आता इन्शुरन्सान जर तर तुम्ही इन्वेस्ट केले गॅरंटीड रिटर्नान मात्र गॅरंटीड रिटर्न तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स आसा जे तुमकां जाय असते कवरेज मेळटा ताच्या उपरांत जर तर तुमकां म्युच्युअल फंडाचे कॉन्फिडन्स ना या स्टॉक मार्केटीन इन्वेस्ट करचे कॉन्फिडन्स ना पूण तुमकां एफडीचे की चड रिटर्न जायचे जाल्यार हांव हें कंपॅरिजन दिता एफडी खातीर मात्र एफडीक आनी गॅरंटी रिटर्न इन्शुरन्साक प्लॅनाक कितें फरक आसा गी म्हण सांगून जर तर तुम्ही गॅरंटी रिटर्न प्लॅनांत इन्वेस्ट केले एक 5 बेनिफिट तुम्ही घेवयेत एक डेथ सम इन्शॉर्ड म्हणटात तो व्यक्ती खंयच्याय वर्सा मरण पावलो जाल्यार त्या व्यक्तीच्या कुटुंबाक तुझे सम इन्शॉर्ड कितले आसता 10 टाइम्स तुम्ही इन्वेस्ट केल्ल्याचे की 10 टाइम्स तुमकां कवरेज नॉमिनीक दितात सेकंड इंटरेस्ट रेट गॅरंटीड असता नेक्स्ट 40 वर्सांक ते इंटरेस्ट रेट डिफरन्स जायना ऑफकोर्स इन्फ्लेशन आसता थंय बट ते तुम्ही रिइन्वेस्ट केले जाल्यार इमिडिएटली तुमकां मेळचे पयशे खंडीत फास्ट आनी तुमकां ग्रो जावंक साध्य जातले ओके नेक्स्ट थोडी प्लॅनां अशी आसात जर तर तू आज एक 10 लाख रुपये इन्वेस्ट केले तुका पॉलिसी इश्यू जाल्या उपरांत विदिन 1 वीक तुका 30 to 40% रिटर्न दितात चिंत्या 10 लाखांक 3 लाख रुपये तुका पाटी आयले तेच 3 लाख रुपये तुम्ही एव्हरी मंथ SIP म्युच्युअल फंडान घाले जाल्यार मुखले एक 20 वर्सांनी घालना ताच्या उपरांत सोडले जाल्यार तांतून तावन तुका मस्त चड आनी चड पयशे तुमकां खंडीत मेळटले पूण हाका सारकी माहीत घेवन आनी तुमच्या रिस्क एपेटायट आनी तुमचे काम तुम्ही बांदची कॅपॅसिटी ताच्या वयर होंदोन तुम्ही प्लॅन घेवचे भो गरजेचे हाच्या खातीर तुम्ही तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग करा ताच्या उपरांत सारकी माहिती घेवन तुमचे इन्वेस्टमेंट करा एफडीन दवरतना कितले पयशे तुमकां जाय या गरजेक जाय पडटा तितले मात्र दवरन उरले डिफरंट एसेट क्लास आसात त्या एसेट क्लासांत इन्वेस्ट करचे भोव गरजेचे तुमच्या इन्कमा वयर तुमच्या एक्सपेन्सेस वयर तुमच्या रिस्क एपेटायटा वयर तुम्ही सारकी साधन घेवन तांतूं मुखार गेल्यार मात्र तुम्ही एक पीसफुल हॅपी लाईफ घेवंक साध्य जाता सो हे जस्ट कंपॅरिजन एफडी कित्या खातीर म्हजे कडेन मस्त जाणांनी विचारल्या सावन म्हजे कडेन येवचे जायत्या लोकांनी स्पेशली NRIज आणि हायली एज्युकेटेड पीपल असल्या पूर संगती विशयांत माहीत नासतना तांणी एफडींत जायत्या वर्सां पयशे दवरले आसात सो तेच एफडीचे पयशे रिइन्वेस्ट करून इल्लेशे इन्वेस्ट करून तुम्ही 2 कडे इन्वेस्ट करूंक जातात आणि ते रिइन्वेस्ट केले जाल्यार तुमकां गल्ल्याचे की चड पयशे खंडीत मेळटले एफडीचे की चड पयशे खंडीत मेळटले पूण अगेन हाका सारकी माहिती घेवन मुखार वचा म्हणली म्हजी आशा आणि मुखल्या व्हिडिओंत जर तर तुमकां खंयच्या विशयांत चड जाणवाय जायजे खंयच्या विशयांत चड समजूंक जायजे ताच्या विशयांत तुम्ही म्हाका माहिती दिया या तुम्ही सांगले जाल्यार खंडीत जावन ताच्या वयर हांव तुमकां एक नवो व्हिडिओ हांव खंडीत करतली आणि हो व्हिडिओ जर तर तुमकां लायक जालो जाल्यार कोणे एफडीन पयशे दवरल्यात कोण आनी की चिंतून आसात म्हणजे सगळे एफडीचे पयशे सेफ म्हूण चिंतून आसात
तसल्या तुमच्या कुटुंबाच्या व्यक्तीक तुमकडे तसल्या व्यक्तीक फॉरवर्ड करा आणि खंडीत जावन तांकां हो व्हिडिओ उपकारतलो आणि सारखे मार्गदर्शन घेवन सारखे इन्स्ट्रुमेंट घेवन मुखार वचूंक खंडीत हर एकल्याकी साथ दितले. देव बरें करूं. व्हिडिओ जायते जाणां शेअर करा. परत तुमच्या लागीं मेळटा.